हॅलो फ्रेंड्स, श्रेया फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण डबल चेनसाठीचं एक पाऊच बनवणार आहोत। त्याचा साईज आहे 9.5 बाय 5.5 इंच कटिंग। त्यासाठी आपण मेन फॅब्रिक घेणार आहोत, फोम घेणार आहोत, नॉन ओव्हन, झिप आणि रनर। खाली फोम ठेवायचं आहे, त्यावरती मेन फॅब्रिक ठेवायचं आहे। त्यावर मॅचिंग झिप असेल तर मॅचिंग वापरा, तर ब्लॅक कलर हा सर्व कापडांसाठी चालतो। झिप आपण उलटी ठेवायची आहे आणि त्यावर टिप मारून घ्यायची आहे। आता याच्यावरती आपण नॉन ओव्हन ठेवणार आहोत। आपल्याकडे मॅचिंग अस्तर असेल तर आपण अस्तरचा सुद्धा वापर करू शकतो। नॉन ओव्हन ठेवल्यानंतर आपण एक टिप मारून घेणार आहोत। त्या आतल्या बाजूने पलटवून त्यावर दाबटीप देणार आहोत। दाबटीप देत असताना कापड हाताने सारखं करून घ्यायचं आहे, जेणेकरून झोळ पडणार नाही। दुसरी बाजू तयार करणार आहोत। त्यासाठी कापड सरळ रेषेमध्ये कट करून घ्यायचं आहे। त्यावर आपण फोम ठेवणार आहे। शिवताना झिपची बाजू कधी वरती असावी, त्यामुळे आपण ते कापड खाली ठेवलेलं आहे आणि झिपची बाजू वरून घेतलेली आहे। आता आपण याला टिप मारून घेणार आहोत आणि याला पण सेम आपण टिप मारून झाल्यानंतर नॉन ओव्हनचं कापड लावायचं आहे। त्यानंतर कुठल्या पण एका बाजूला आपण आणखी एक कप्पा तयार करणार आहोत। त्यासाठी मी 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। त्यावर मी टिप पण मारून घेतलेली आहे। आणखी एक त्याच्याजवळ एक अगदी थोडंसं अंतर सोडून एक टिप मारून घ्यायची आहे आणि मधोमध त्याच्या कट करायचा आहे। झिप लावण्याची पद्धत सेम आहे। उलटी झिप ठेवायची, त्यावर टिप मारायची। झिप फिनिशिंगमध्ये यावी आणि तिथे कुठल्याही प्रकारचे धागे झिपमध्ये अडकू नये, त्यासाठी आपण इथे नॉन ओव्हनची 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे। ती पट्टी लावून घेतल्यानंतर आतल्या बाजूने तिला फोल्ड करायचं आहे आणि त्यावर पुन्हा टिप मारायची आहे आणि आतली फिनिशिंग पण खूप छान दिसते आणि धागे निघत नाहीत। कट केलेला तुकडा त्याच्यावर ठेवायचा आहे समान आणि त्यावर पण टिप मारून घ्यायची आहे। इथे पण 1 इंचाची पट्टी घेऊन त्याने कव्हर करणार आहोत आपण। माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा। यापुढे तुम्हाला कुठल्या प्रकारची पर्स बघायला आवडेल तेही मला कळवा। व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्या बाजूने आपण 1.5 इंच कट करून चैन लावलेली आहे त्या बाजूने आपल्याला एक कप्पा तयार व्हावा, त्यासाठी आपण नॉन ओव्हनचं एक कापड लावलेलं आहे आणि त्याला टिप मारून ते कवर करून घेण्याच्या अगोदर आपण दोन्ही रनर ॲड करून घेतलेले आहेत। रनर लावताना याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दोन्ही रनरची दिशा ही एकाच बाजूने असली पाहिजे। आता हे कापड फोल्ड करून घेणार आहोत आणि याला एका बाजूने सरळ टिप मारून घ्यायची आहे। टिप मारत असताना चैनच्या तिथे थोडंसं हळू मशीन चालवायची आहे, कारण चैन ही कडक असते आणि तिथे सुया जास्त करून तुटतात।
तीनही बाजू व्यवस्थित पॅक करून घेतल्याच्या नंतर आपण एक्स्ट्रा झालेलं जे कापड आहे ते कट करून घेणार आहोत. एक इंचाच्या ज्या स्ट्रीप आपण कट करून घेतलेल्या होत्या त्या स्ट्रीपने आता आपण पुन्हा या आतल्या बाजूने फिनिशिंग देणार आहोत, जेणेकरून इथले धागे निघत नाही आणि बॅगही खूप छान पक्की आणि मजबूत होते. 2-2, 3-3 टिपा आल्यामुळे हे बॅग उसवण्याचा तर काही प्रश्नच येत नाही. आता ही बॅग आपण उलटी करत आहोत, त्यासाठी आपण सुरुवातीला कोपरे बाहेर काढून घ्यायचे व्यवस्थित. बोटाने काढता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही साधनाचा वापर करून तिथे टोके बाहेर काढून घ्या. थांब 1 मिनिट. आपली बॅग तयार झालेली आहे. हा पाऊच आपण मोबाईल पाऊच म्हणून वापरू शकतो किंवा शाळेमध्ये देखील मुली हा पाऊच वापरू शकतात.